इयत्ता 6वी स्वाध्याय सामान्य विज्ञान पदार्थ आपल्या वापरातील. प्रश्न 1. योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. व्हल्कनायझेशन मध्ये तयार होणारे रबर टिंब पदार्थ आहे. उत्तर. मानवनिर्मित टणक हा नैसर्गिक पदार्थावर टिंब करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात. उत्तर आहे प्रक्रिया. न्यूयॉर्क व लंडन येथे टिंब हा कृत्रिम धागा तयार झाला. नायलॉन. रेयॉनला टिंब नावाने ओळखले जाते. उत्तर कृत्रिम रेशीम. प्रश्न 2. उत्तरे लिहा. मानवनिर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली? उत्तर. जीवन अधिक सुकर करण्याचा प्रयत्न करणे हा मानवाचा स्वभाव आहे. त्यामुळे मानवाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच मानवाचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी मानवनिर्मित पदार्थांची गरज निर्माण झाली. निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात? उत्तर. निसर्गातून मिळणारे वनस्पतीजन्य पदार्थ कापूस, ताग, पालेभाज्या, लाकूड, फळे, बांबू इत्यादी. निसर्गातून मिळणारे प्राणीजन्य पदार्थ चामडे, रेशीम, मोती, लोकर इत्यादी. व्हल्कनायझेशन म्हणजे काय? उत्तर. रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळावे लागते. यासाठी रबर गंधकाबरोबर 3-4 तास तापवले जाते. या प्रक्रियेला व्हल्कनायझेशन असे म्हणतात. नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थापासून धागे मिळतात? उत्तर. कापूस, लोकर, रेशीम, ताग इत्यादी पदार्थापासून नैसर्गिकरित्या धागे मिळतात. 3. आमचे उपयोग काय आहेत? मातीचे उपयोग. शेतात शेती करण्यासाठी, बांधकाम करण्यासाठी, मातीच्या विटा, कौले, भांडी, माठ इत्यादी वस्तू बनवण्यासाठी. लाकूड. उत्तर. बांधकामासाठी, फर्निचर तयार करण्यासाठी, इंधनासाठी, टेबल, खुर्ची, कपाट, दरवाजे, खिडक्या इत्यादी वस्तू बनवण्यासाठी. नायलॉन. उत्तर. वस्त्र निर्मितीसाठी, मासेमारीची जाळी तयार करण्यासाठी, दोरखंड तयार करण्यासाठी. कागद. उत्तर. कागदी पिशव्या बनवण्यासाठी, वह्या बनवण्यासाठी, पुस्तके, वर्तमानपत्रे छापण्यासाठी, चित्रकलेचे पेपर, टिश्यू पेपर इत्यादी बनवण्यासाठी. रबर. उत्तर. वाहनांचे टायर्स बनवण्यासाठी, खोडरबर, रबराचे चेंडू, रबराची खेळणी, रबर बँड्स, चप्पल, ग्लोव्ज इत्यादी वस्तू बनवण्यासाठी. 4. कागद निर्मिती कशी केली जाते ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. 1. कागद निर्मितीसाठी पाईन सारख्या सूचीपर्णी वृक्षांच्या लाकडांचा उपयोग होतो. 2. या वृक्षांच्या लाकडांच्या ओंडक्याची साल काढून त्यांचे बारीक तुकडे केले जातात. 3. हे तुकडे आणि विशिष्ट रसायने यांचे मिश्रण बराच वेळ भिजत ठेवले जाते. 4. त्यामुळे लाकडाच्या तुकड्यांचा लगदा तयार होतो. 5. रसायनांची क्रिया होऊन
लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात. 6. यानंतर लगद्यामध्ये काही रंगद्रव्ये मिसळली जातात. 7. रोलर्समधून हा लगदा लाटला जातो. 8. लाटलेला लगदा पुढे येऊन कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात गुंडाळला जातो. 5. कारणे लिहा. उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत. उत्तर 1. उन्हाळ्यात शरीराला घाम येण्याचे प्रमाण जास्त असते. 2. सुती कपडे कापसाच्या नैसर्गिक धाग्यापासून बनवलेले असल्याने त्यामध्ये शरीराचा घाम शोषला जातो. 3. त्यामुळे शरीर कोरडे व निरोगी राहण्यास मदत होते, म्हणून उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत. आ. पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी. उत्तर 1. मानवनिर्मित पदार्थांच्या निर्मितीसाठी जास्त प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर केला जातो. 2. यामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होते. 3. तसेच जास्त प्रमाणात मानवनिर्मित पदार्थांचा वापर हानिकारक ठरतो, उदाहरणार्थ प्लास्टिक बॅग. यामुळे पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी. ए. कागद वाचवणे काळाची गरज आहे. उत्तर 1. कागद निर्मितीसाठी मुबलक प्रमाणात वृक्षांचा उपयोग केला जातो. 2. यासाठी भरपूर प्रमाणात जंगलतोड करावी लागते. 3. जंगलतोडीमुळे निसर्गातील समतोल बिघडतो, तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश होतो, म्हणून कागद वाचवणे ही काळाची गरज आहे. ई. मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे. उत्तर 1. मानवनिर्मित पदार्थ वापरायला अधिक सोयीचे असतात. 2. तसेच मानवनिर्मित पदार्थ कमी खर्चात मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात, त्यामुळे मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे. कुतीत मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे. उत्तर 1. मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्म जीवामार्फत विघटन होऊन मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुतीत मृदा म्हणतात. 2. अशा प्रकारे कुतीत मृदा नैसर्गिकरित्या तयार होते, म्हणून कुतीत मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे. 6. कसे मिळवतात याची माहिती मिळवा. 1. लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात? उत्तर 1. लाख हा पदार्थ लाखेच्या किड्यापासून मिळवतात. 2. पिंपळ, वड, खैर अशा वृक्षांवर लाखाची किडे असतात. 3. या किड्यामधील मादी एका ठराविक ग्रंथीतून एक द्रव पाझरते. 4. हा द्रव हवेच्या संपर्कात आल्यावर त्यापासून लाख तयार होते. 2. मोती हे रत्न कसे मिळवतात? उत्तर मोती हे रत्न शिंपल्यात बनते. 2. निसर्गात जेव्हा एखादा परकीय कण, उदाहरणार्थ वाळूचा कण शिंपल्यामध्ये येतो, तेव्हा शिंपला त्या कणाभोवती एक चमकदार आवरण तयार करतो. 3. या आवरणाचे थरावर थर जमून मोती तयार होतो. 4. प्रयोगशाळेतही कृत्रिमरित्या कल्चर्ड मोती तयार केले जातात.